नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑफर निघाली मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, सहकार व पणन व वस्त्र उद्योग विभागाकडून ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे, जी की जळगाव येथील जिल्हा रेशीम कार्यालयामध्ये ही भरती जाहीर करण्यात आली आहे. त्याचा जी-आर आलेला आहे मित्रांनो. याच्यामध्ये नियमित पदं असणार आहे, कटांतरी भरतीवर पदं असणार आहे. आता कोणती-कोणती पदे असणार आहे, पगार काय असणार आहे, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप आणि Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. तर मित्रांनो, हा जो जी-आर आलेला आहे, जळगाव येथे नवीन जिल्हा रेशीम कार्यालय स्थापना करण्यासाठी 8 नियमित पदे व 2 पदांच्या मर्यादित मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. हा जो जी-आर आहे महाराष्ट्र शासनाकडून सहकार व पणन व वस्त्र उद्योग विभागाकडून आलेला आहे. दिनांक 24 जून 2026 चा लेटेस्ट हा जी-आर आलेला आहे. आता ह्या जी-आर मध्ये प्रस्तावना दिलेली आहे, जी की आपण वाचून घेऊया. आता राज्यात रेशीम विकासाला चालना देण्यासाठी रेशीम संचालनामार्फत विविध योजना राबवण्यात येत आहेत. सध्या पुणे प्रादेशिक विभागाअंतर्गत नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्ह्यातील कामकाज नाशिक जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत पाहिले जाते. तथापि नाशिक जिल्हा रेशीम कार्यालयाकडे 4 जिल्ह्यांचा वाढता कारभार असून उपलब्ध मनुष्यबळ अत्यंत असल्यामुळे रेशीम कार्यालयांच्या योजना प्रभावीपणे राबवण्यात अडचणी निर्माण होत आहे. आता जळगाव जिल्ह्यात तुती लागवड व कोष उत्पादन लक्षणीय वाढ होत असल्याने तेथे स्वतंत्र जिल्हा रेशीम कार्यालय स्थापन करणे आवश्यकता आहे. आता त्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यात स्वतंत्र रेशीम कार्यालय स्थापना करण्यास बाब शासनाच्या विचारधारात होती. अशा पद्धतीने आता प्रस्तावना दिलेली होती. त्याच्यानंतर शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. शासन निर्णय जर बघायला गेलं तर रेशीम संचालनालय नागपूर यांच्या स्थापनेवरील 311 नियमित पदे व 54 बाह्य यंत्रणेद्वारे घ्यायच्या सेवा अशा आकृतीबंध संदर्भ क्रमांक 1 च्या शासन निर्णयामध्ये निश्चित करण्यात आलेला आहे. आता जळगाव येथे नवीन जिल्हा रेशीम कार्यालय स्थापन करण्यासाठी 8 नियमित पदे व 2 पदांच्या मर्यादित मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास उच्चस्तरीय सचिव समितीने 20/3/2026 रोजीच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. सबब जळगाव येथे नवीन जिल्हा रेशीम कार्यालय स्थापना करण्यासाठी 8 नियमित पदे व 2 पदांच्या मर्यादित मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास शासनाने मान्यता देण्यात येत आहे. ओके. तर आता याच्यामध्ये दिलेले आहे नियमित पदे. आता अ मध्ये दिलेले आहे नियमित पदे, जी की आपण वाचून घेऊया. याच्यामध्ये दिलेले अनुक्रमांक, पदांचे नाव, वेतन श्रेणी व पदांची संख्या दिलेली आहे. आता 1 नंबरचं जे पद आहे रेशीम विकास अधिकारी, श्रेणी 2चं पद आहे, गट पद असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला वेतन असणार आहे S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार. याच्यामध्ये एक पद असणार आहे. 2 नंबरचं जे पद आहे परमनंटमध्ये वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकसाठी गटकची भरती S11 सॅलरी 30,100 पासून 95,100 पगार. याच्यामध्ये एक पद आहे. 3 नंबरचं पद आहे वरिष्ठ क्षेत्र प्रयोगशाळा सहाय्यकसाठी S9 सॅलरी 26,400 पासून 83,600 पगार. याच्यामध्ये एक पद आहे. त्यानंतरचं पद आहे 4 नंबरला वरिष्ठ सहाय्यकसाठी S8 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार. याच्यात एक पद आहे. त्यानंतर असणारे 5 नंबरचा पद क्षेत्र सहाय्यकसाठी S7 सॅलरी 21,700 पासून 69,100 पगार. या 4 पद आहे. असे एकूणही 8 पदे जे असतात नियमित पदे असणारे परमनंट पदे असणार आहे. ओके. आता त्याच्यानंतरचे जे पद असणार आहे ब मध्ये दिलेलं आहे बाह्य यंत्रणेद्वारे घेण्याची सेवा, म्हणजे जे कटांतरी भरतीवर मनुष्यबळ सेवांची नावं दिलेली आहे. आता 1 नंबरचं पद आहे वाहन चालकचं एक पद आहे आणि 2 नंबरचं पद आहे शिपाईकरिता एक पद आहे. असे 2 पदांसाठी ही पद बाह्य यंत्रणेमार्फत भरण्यात येणार आहे. आता जी भरती असणार आहे सदर निर्मितींच्या अनुषंगाने नवीन पद भरतीबाबत आवश्यक ती कार्यवाही संचालक रेशीम संचालनालयाच्या नागपूर यांनी करावी. आता याच्यामध्ये दिलेलं आहे जे की जळगाव येथे नवीन जिल्हा रेशीम कार्यालय स्थापना करण्यासाठी लागणाऱ्या आवर्ती अनावर्ती खर्चासंबंधी आवश्यक ती कार्यवाही संचालक रेशीम संचालनालय नागपूर यांनी करावी. सदर येणारा खर्च मागणी क्रमांक जो दिलेला आहे कटांतरी सेवा कार्यालयीन खर्च उद्दिष्टातून भागवण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे. सदर शासन निर्णय उच्चस्तरीय सचिव समितीच्या दिनांक 20/3/2026 रोजीच्या झालेल्या बैठकीत प्राप्त झाल्याने मान्यतेनुसार तसेच वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक दिलेला आहे. दिनांक
2/6/2026 मधून प्राप्त झालेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे. आता हे जे पद आहे, तुम्ही मित्रांनो बघत आहे, हे नियमित पद आहे. आता नियमित पद जी असतात यांची परीक्षा घेण्यात येईल मित्रांनो. ओके, सरळ सेवा परीक्षेमार्फत भरण्यात येतील. आणि हे 2 जे पद आहे वाहन चालक आणि शिपाई यांची गटांतरी भरती बाह्य यंत्रणेमार्फत आपल्याला स्वतः त्या ठिकाणी भेट द्यायची. कोणत्या ठिकाणी? जळगावच्या जिल्हा रेशीम कार्यालयामध्ये जाऊन आपल्याला भेट द्यायची वाहन चालक किंवा शिपाई पदासाठी अप्लाय करायचं असेल त्या ठिकाणी. ओके, तर आपण तिथं स्वतः जाऊन भेट द्या आणि त्यांना सांगा मला वाहन चालकसाठी अप्लाय करायचं आहे किंवा शिपाईसाठी अप्लाय करायचं आहे. बाकीची उर्वरित पदं आहे याची सरळ सेवा परीक्षा घेण्यात येईल आणि तिथूनच त्यांचं सिलेक्शन केलं जाईल. ओके, तर आता लवकरच याची अपडेट पण येणार आहे. आता लेटेस्ट असा हा जी-आर आहे आता दिनांक 24 जून 2026चा. तर या महिन्यामध्ये त्याची अपडेट वगैरे आपल्याला भेटून जाईल. तर लगेच आपण अभ्यासाला लागा, तयारीला लागा. तर नवीन-नवीन पदं इथं निघणार आहे. खूप साऱ्या ठिकाणी नवीन इथं गव्हर्नमेंटची आता स्थापना करण्यात येत आहे. नवीन आपले कार्यालय ओपन करण्यात येत आहे. तर नवीन ठिकाणी नवीन कार्यालयासाठी नवीन पदं लागणारच. तर अभ्यासाला लागा. कोणालाही काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समधून भेटून जाईल. पीडीएफ फाईल डाउनलोड करायची असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला पीडीएफ फाईल शेअर करून देईन. तिथून जाऊन आपल्याला पीडीएफ फाईल डाउनलोड करून घ्या. त्याची लिंक मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. टेलिग्राम चॅनल, WhatsApp, Insta ID, Facebook IDची. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज तशाच नवीन-नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.